मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक क्लब सेक्रेटरी मेन वुमेन क्रिकेटर्सचा सर्वांचा विजय आहे. मैदानामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा विजय आहे. मैदान क्लब सेक्रेटरीनी आतापर्यंत आम्हाला नेहमीच सपोर्ट केला आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय पवारसाहेब असतील, ह्यांच्या पॉवरफुल पाठिंब्यामुळे आमच्या पूर्ण गटाचा विजय झाला आहे. आशिष शेलारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढत होतो. त्या सर्वांनीच आम्हाला या निवडणुकीत मदत केली आहे. परंतु काल आशिष शेलार आणि पवार पॅनल होतं, परंतु आज सकाळी ज्यावेळेस खरी मतदानाची वेळ होती त्यावेळेस मात्र या सगळ्या पॅनलमध्ये फाटाफूट पाहायला मिळालेली होती. हे वेगळं का झालं? नाही, ॲक्च्युली आमच्यासाठी क्रिकेट महत्त्वाचं आहे. आम्हाला कुठला गट कुठला तट माहीत नाही. निवडणूक झाली आहे, जो निर्णय यायचा आहे तो झाला आहे. उद्यापासून आम्हाला क्रिकेटसाठी काम करायचं आहे. तुम्ही आशिष शेलारांना मान दिलाय का? आशिष शेलार सगळ्यात अनिश्चित अशी ही निवडणूक होती. कोण कोणाला पाडेल, कोण कोणत्या ग्रुपमध्ये, कोण वरून खाली येतोय, कोण अपेक्षमध्ये जातंय, काही कळायला कारण नव्हतं. असं म्हटलं जात होतं की राजकीय नेते नको, पण शेवटी त्याच राजकीय नेत्यांनी सामंजस्य केलं आणि तुम्ही सगळे आज एवढ्या मेजॉरिटीने निवडून आलात. काय नेमकं घडलं? पवारांनी काय घडवलं आणि फडणवीसांनी काय घडवलं? बघा, दोन्ही नेते महाराष्ट्राचे, भारतात फेमस नेते आहेत. ते आम्हाला नेहमी क्रिकेटसाठी गाईड आणि हेल्प करत असतात. त्याच्यामुळे राजकीय काय घडतं आम्हाला याच्यात माहीत नाही, पण मैदानात काय घडणार आहे ते आम्ही सगळे जिंकून आलेले सगळे उमेदवार क्रिकेटसाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वेगवेगळे उपक्रम असेल, याच्यासाठी काम करू आम्ही. परंतु काल राजकीय पॅनल होतं का? शेलारांनाच मात दिली आहे या सगळ्या. हा, कारण की शेलारांच्या त्याच्यातले काही काय चला फूट पडलेली. बघा, पॅनल कुठलंही असलं तरी आमचे जे मतदार आहेत ते हुशार आहेत. त्यांना ज्यांना मतदान करायचं होतं त्या लोकांनी मतदान केलंय. गरज का वाटली? का कारण काय? नाही, बघा, आम्ही क्रिकेटसाठी काम करतो. कोणाला आम्हाला द्यायचा नाहीये. प्रत्येक क्लब सेक्रेटरी हुशार आहे. त्यांना माहिती आहे मतदान कोणाला करायचं आहे, काम कोण करतं, हे सगळं माहिती आहे त्यांना. दुपारी लाल सगळीकडे पाहायला मिळाले. अजिंक्यजी, मुंबई क्रिकेटसाठी पवारांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलंय, पण तरी पण मुंबई क्रिकेटचं जे मैदानातलं क्रिकेट आहे हे फारसं काही चांगलं नाही अशी स्वतः पवारांची पण भावना आहे. आता या निवडणुकीमध्ये जे निकाल आलेले आहेत तेच सांगतायत का जी पवारांची भावना आहे ती? मैदान क्रिकेट खालावलेलं आहे. बघा, मैदान क्रिकेट माझ्यामध्ये एवढं खालावलं असं मला वाटत नाही. कारण मागच्या 2 वर्षात BCCIची बेस्ट असोसिएशन म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनला अवॉर्ड मिळाला आहे. यावर्षी सुद्धा आम्हाला मिळेल आणि याच्या पुढेही मिळेल. मात्र अचानक झालं काय असं की ज्या पॅनल खरं तर वेगळं होतं आणि नंतर दुसरीकडे वेगळं आव्हान सुरू होतं? नाही, बघा, माझ्यामध्ये असं काही झालं नाही. काही लिगल गोष्टी चालू होत्या, त्याच्यामुळे थोडा उशीर लागला प्रत्येक गोष्टीला. आणि कोर्टाच्या निर्णयाची आम्ही वाट बघत होतो आणि न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवला. त्याच्यामुळे हा थोडं कन्फ्युजन होतं. क्रिकेट हे नेहमी पॅनलचं निवडणूक असं समजलं जातं. इथे प्रत्येक माणूस स्वतःशी संपर्क ठेवून आपापली मतं आणि सगळ्या गोष्टी करत असतो. आता नेमकं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सगळ्यात ताकदवान पॅनल कोणाचं, शेलारांचं की पवारांचं? बघा, ते आमचे क्लब सेक्रेटरीज डिसाईड करतील. हे लिगल गोष्टी ज्या चालू होत्या त्याच्यामुळे हे थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं. आणि याच्यात पॅनल, गट, तटपेक्षा मुंबई क्रिकेट असोसिएशन कसं ग्रो होईल त्याच्यासाठी प्रत्येक आमच्या क्लब सेक्रेटरीनी मतदान केलंय. तुम्ही ज्या कोर्टाचा उल्लेख करताय त्या कोर्टात याचिका पण आहे. ज्यांनी ताकद दिली त्यांना तुम्ही विचारा, मला माहित नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.